निलेश लंके प्रतिष्ठानची नवी मुंबईत दहीहंडी। पारनेर मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांच्यातर्फे श्री निलेश लंके प्रतिष्ठानची नवी मुंबईत लोकनेते दी.बा. पाटील मैदान सेक्टर 20 कामोठे येथे दहीहंडी आयोजित करण्यात आली होती। निलेश लंके यांच्यासाठी नवी मुंबईतील सभा किंवा आयोजित कोणताही कार्यक्रम हा नेहमीच लाभदायक ठरला आहे। पारनेर मतदारसंघातील 2500 कुटुंबे नवी मुंबईत वास्तव्यास आहेत। इथले मतदार ठरवतात तोच पारनेरचा आमदार होतो। निलेश लंके आमदार होण्यापूर्वी नवी मुंबईत सभा घेतली होती। इथे राहणाऱ्या पारनेरकरांनी देखील दोन्ही वेळेस खासदार निलेश लंके यांना समर्थन दिले आहे। निलेश लंके खासदार झाल्यानंतर राणी लंके यांनी पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची तसेच पारनेरकरांची इच्छा आहे। या ठिकाणी असं सांगू इच्छितो की निलेश लंके प्रतिष्ठान हे 2018 नव्हे त्याच्या अगोदरपासून सामाजिक काम करत आहे। 2018 नंतर आम्ही कामोठ्यामध्ये प्रथमचा सभा घेतली, त्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामं या ठिकाणी करायला चालू केली। त्यानंतर निलेश लंके आमदार झाले। आमदार झाल्यानंतर त्यांनी जी जनतेची सेवा केली ती भारतात नव्हे तर जगामध्ये त्याचा नावलौकिक झाला। सर्वांनी जी मोलाचं सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचा नेताच असा आहे की प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो आणि त्या माणसाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर कोणताही माणूस त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही। तर एक सांगायचं म्हटलं तर जो माणूस 24 तास 365 दिवस जनतेसाठी सेवा करतो त्याच्या घरामध्ये म्हणजे राणीताई लंके यांना तिकीट मिळावी ही आमची सर्वसामान्य लोकांची इच्छा आहेच आणि त्या 2024ला नक्कीच पारनेर नगर विधानसभेच्या आमदार म्हणून निवडून आलेले असतील। ही दहीहंडी म्हणजेच राणी लंके यांच्या आमदारकीचा नारळ आहे का अशीही शक्यता नाकारता येत नाही। आजची नवी मुंबईमधली ही दहीहंडी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दहीहंडी ही आज या ठिकाणी पार पडलेली आहे। त्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे माझ्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिलेदाराला जातं। त्यांनी अतिशय अचूकपणे नियोजन केलं आणि विशेष करून मला या दहीहंडीचं एक मला वेगळं पण मला सांगायचं की या ठिकाणी कुठल्याच गोविंदा पथकाच्या कुठली इजा नाही पोचली पाहिजे। वरच्या थरावरला जो गोविंदा असतो त्याच्यासाठी वेगळं क्रेन लावून त्याला बेल्ट लावलेले होते, त्यामुळं कुठलाही या ठिकाणी दुखापत होण्याचे काही चान्सेस नव्हते। अतिशय चांगल्या पद्धतीने दहीहंडी पार पडलेली आहे। नाही जाहीर करणारा मला कुठला अधिकार नाही। मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातला एक शेवटचा घटक आहे। मी त्या पक्षाला नेते राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सर्व आदरणीय पवारसाहेब असू, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असू किंवा सुप्रियाताई असू, त्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे। तो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तो अधिकार नाही। प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची इच्छा अपेक्षा असणं साहजिक आहे। त्यांची इच्छा अपेक्षा पक्ष नेतृत्वाला त्यांनी मांडली पाहिजे ना। मला मांडण्याचा अर्थ नाही ना, कारण मी देणारं कोणी नाही ना। श्री निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई आयोजित दहीहंडी उत्सवात सकाळी सुश्राव्य महिला भजन व दहीहंडी पूजन झाले। महिलांसाठी खास खेळ पैठणीचा होम मिनिस्टर ह्या खेळाचे आयोजन याच उत्सवात केले होते। दहीहंडीसाठी मुंबईतील खूप लांबून गोविंदा पथक आले होते। त्यांनी सलामीही दिली। सलामीच्या माध्यमातून अनेक समाज जागृतीचे संदेशही देण्यात आले। होम मिनिस्टर खेळातील विजयी महिलांना पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात आली। भर पावसात गोविंदा पथक तर सलामी देतच होते, परंतु नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया याच दहीहंडी उत्सवातील काही क्षण। भगवान गोपाल कृष्ण की दुसरा थर देखील अत्यंत सुंदर आणि शाबूतरित्या प्रदीप संतची ब्युरो रिपोर्ट जनादेश।